नमस्कार मित्रांनो, मी सुरेश तावरे तुम्हा सर्वांचं आपल्या अंकगणित क्रॅश कोर्सच्या आजच्या 20व्या लेक्चरमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आणि लास्ट लेक्चरमध्ये म्हणजेच आपण कुठल्या 19व्या लेक्चरपासून आपला सरासरी हा जो टॉपिक आहे तो आपला चालू झाला होता आणि त्यामधले जो बेसिक टाईपचे जे क्वेश्चन्स आहेत म्हणजे सरासरीचा फॉर्म्युला काय आहे, सरासरी म्हणजे काय असतं आणि त्याच पद्धतीनं नॉर्मल ज्या संख्या दिल्या जातात किंवा गुणांची सरासरी कशी काढली जाते आणि त्यानंतर काय तर क्रमागत संख्या ही जी कन्सेप्ट आहे आणि त्या कन्सेप्टवरती डिपेंड असणारे एक्झाम्पल्स आपल्याला कशा कशा पद्धतीने विचारले जाऊ शकतात, हे सगळ्याचा जो आढावा आहे तो आपण लास्ट लेक्चरमध्ये घेतलेला आहे। आणि ज्या विद्यार्थ्यांनी तो सेशन बघितला नसेल तो जरूर बघा, कारण ज्या कन्सेप्टचा वापर आपण आजच्या सेशनमध्ये करायचा आहे त्याच्यावरती डिपेंड असणारे जे काही कन्सेप्ट असणार आहेत त्याचं जे संलग्न आहे तो रेफरन्स आहे तो आपला मागच्या लेक्चरपासून येणार आहे। त्यामुळे ते लेक्चर जरूर बघा ज्याच्यामध्ये सरासरी म्हणजे काय असतं, बेसिक कन्सेप्ट तुमच्या ज्या आहेत सरासरी बाबतीतल्या त्या सर्व काय होऊन जातील, क्लिअर होऊन जातील। आणि आजच्या सेशनमध्ये आपण त्यामधले पुढील टाईपचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण ह्या आजच्या सेशनपासून चालू करायचे। त्यामुळे लक्षात आजचा सेशन तर फार महत्त्वाचा असणार आहे, कारण ह्याच्यावरती जेवढे काय आपल्याला सरासरीचे जे एक्झाम्पल्स विचारले जातात जास्तीत जास्त एक्झाम्पल्स जे आहेत ते सगळे जे आहेत त्या आजच्या कन्सेप्टवरती डिपेंड आहेत आणि त्यामुळे आजचा महत्त्वाचा सेशन असणार आहे। कुठलंही एक्झाम्पल आणि कुठलीही कन्सेप्ट मिस अजिबात करू नका, जेणेकरून तुम्हाला पुढचे जे काय क्वेश्चन्स आहेत म्हणजे एक्झाममध्ये जे काय आपल्याला प्रश्न विचारले जातात ते सगळे जे आहेत ते या आपल्या आजच्या कन्सेप्टच्या रिलेटेड असणार आहेत। ठीक आहे, चला तर मग आजच्या सेशनला चालू करू आपण। तत्पूर्वी जे विद्यार्थी चॅनलवरती नवीन असतील त्या सर्व विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा आणि त्याच पद्धतीनं आपले जे काय अचिव्हर्स करिअर गाईड विटा हे जे टेलिग्राम चॅनल आहे त्या टेलिग्रामला जॉईन नक्की करा, जेणेकरून आपले जे सगळं स्टडी मटेरियल आहे खास करून SSC GDच्या बाबतीसाठी सांगतोय मराठी भाषेमधून अवेलेबल असणारं स्टडी मटेरियल फक्त आणि फक्त आपल्या महाराष्ट्राच्या सगळे जे काही आपले टेलिग्राम चॅनल आहेत त्यामध्ये आपल्या चॅनलवरती तुम्हाला फक्त ते स्टडी मटेरियल तुम्हाला बघायला मिळेल, खास करून कुठल्या तर गणित विषयाचं। कारण तुम्हाला जे काही SSC GD असेल किंवा MTS असेल, CGL असेल, ह्या सगळ्या ज्या एक्झाम्स आहेत, रेल्वे, ह्या अशा सगळ्या एक्झाम्स मराठी भाषेतून चालू तर झालेले आहेत, परंतु लक्षात ठेवा प्रॉपर टू द एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूसाठी आपलं तुम्हाला जे स्टडी मटेरियल आहे खास करून मराठी भाषेतून ते मार्केटला सध्या अवेलेबल नाही। जिथे तुम्हाला फक्त टेस्ट सिरीज आहेत त्या अवेलेबल होतील, ते पण हिंदी भाषेतूनच अवेलेबल आहेत। त्यामुळे जर तुम्ही तयारी करत असाल अशा सगळ्या एक्झामची तर तुम्हाला ते चॅनल नक्की जॉईन करा, जेणेकरून स्टडी मटेरियल जे आहे सोर्सेस तुम्हाला सगळे तिथं अवेलेबल होऊन जातील। त्याच पद्धतीनं PYQ क्वेश्चन्स जे आहेत सगळे पोलीस भरतीचे 2024ला सगळे एक्झाम्पल ज्या झाले त्या सगळ्या एक्झामचं जे टॉपिक वाईज जे वर्गीकरण जे आहे ते देखील तुम्हाला त्या चॅनलवरती मिळून जाईल। ठीक आहे, चला तर मग आजच्या सेशनला आपण चालू करू आणि जे आजचे जे आपण एक्झाम्पल्स बघायचे त्याच्या आधी कन्सेप्ट बघू आपण। काय बघा तर आपल्याला जो सरासरीचा जो फॉर्म्युला आपण लिहिला आहे, काय सरासरी बरोबर काय एकूण सर्व प्राप्तांकांची बेरीज भागिले एकूण प्राप्तांक, हा आपण फॉर्म्युला लिहिला होता। ठीक आहे, मग त्यामध्ये जर फॉर्म्युला होता जो बघा त्यामध्ये जर मला समजा सर्व प्राप्तांकांची जर बेरीज पाहिजे असेल, ठीक आहे, बेरीज म्हणजे काय, मग ती संख्यांची बेरीज असू दे, वयाची बेरीज असू दे किंवा अनेक काय जो डाटा आपल्याला दिला जाईल त्या सर्वांची जर बेरीज पाहिजे असेल तर बघा इथं आपल्याला जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला काय लिहिला होता आपण, सरासरी बरोबर बेरीज अंशामध्ये होती आणि छेदात ते प्राप्तांक होतं। म्हणजेच काय, जर मला बेरीज पाहिजे असेल लक्षात ठेवा तर तो फॉर्म्युला तयार होतो तुमचा, तर तो फॉर्म्युला जो आहे तो अशा पद्धतीनं तयार होईल माझा। काय होणार बघा, सरासरी गुणिले एकूण प्राप्तांक। ठीक आहे, जे छेदातलं प्राप्तांक होतं बघा ते राईट साईडला जर मी ढकललं तर ते कुठे जाणार आहे, अंशामध्ये गुणाकारासोबत जाईल। ठीक आहे, त्यामुळे तुम्ही सर्वांनी काय करायचं, हा जो फॉर्म्युला आहे तो आता नोट करून घ्यायचा तुमच्या नोटबुकमध्ये, कारण इथून पुढचे जेवढे एक्झाम्पल्स बघायचे आहेत हे सगळे या फॉर्म्युल्यावरती डिपेंड असणार आहेत। ठीक आहे, काय तर बेरीज बरोबर बेरीजमध्ये संख्यांची बेरीज असेल, वयाची बेरीज असेल, गुणांची बेरीज असेल, कोणतंही जसं एक्झाम्पल दिलं जाईल त्यासाठी ते काय मिळणार तुम्हाला, सरासरी गुणिले एकूण प्राप्तांक। मग प्राप्तांकला काय म्हणतोय आपण तर माहिती, संख्या असतील तर सरासरी तुम्हाला एकूण संख्यांनी गुणायचं आहे, तुम्हाला बेरीज मिळून जाईल। ठीक आहे, एक एक्झाम्पल घेऊ आपण साधे। जर समजा काहीतरी एकूण संख्या ज्या आहेत, ठीक आहे, समजा एकूण संख्या आपल्या 15 असतील, ठीक आहे, आणि ह्या 15 संख्यांची जी सरासरी आहे ती जर तुम्हाला दिली एक्झाम्पलमध्ये, समजा काहीतरी 10 दिली असेल आपल्याला, ठीक आहे, काय बघा काय एकूण संख्या 15 मांडल्या आपण आणि त्या 15 संख्यांची सरासरी किती दिली सांगितले, मला 10 सांगितले असेल, तर ह्यातनं काय मिळेल मला, तर ह्या 15 संख्यांची बेरीज मिळणार। मग फॉर्म्युला काय म्हणतोय, सरासरी गुणिले एकूण प्राप्तांक। मग सरासरी किती आहे बघा 10 होती, प्राप्तांक म्हणजेच एकूण संख्या किती आहेत तर 15 होत्या, मग काय होणार आहे 15 10 150, म्हणजे त्या 15 संख्यांची जी सरासरी आहे ती बेरीज किती मिळेल मला, 150 एवढी मिळणार आहे। ठीक आहे, त्याच पद्धतीने जर समजा आता एकूण संख्या काहीतरी 20 असतील आणि सरासरी मात्र किती असेल समजा 12 आहे, ठीक आहे,
संख्या 20 आणि सरासरी 12. मग आता ह्यांची बेरीज पाहिजे मला, काय करणार मी, तर सेम दोघांचा गुणाकार होईल, किती होईल बघा, तर हे 12 दूनी 24, 240. हे माझं काय असणार आहे, त्या 20 संख्यांची बेरीज मला मिळेल. ठीक आहे, म्हणजेच इथून पुढं ज्या ज्या वेळी तुम्हाला सरासरी आणि त्यांची एकूण संख्या ह्या दोन व्हॅल्यू ज्या वेळी दिल्या जातील, पहिल्यांदा आपण काय काढून घ्यायचं, त्या सर्व संख्यांची बेरीज, आणि फॉर्म्युला काय असणार, सरासरी गुणिले एकूण प्राप्तांक. ठीक आहे, चलो तर आजच्या एक्झाम्पलचे आपण क्वेश्चन्सना चालू करून त्यामधला प्रश्न पहिला तुमच्या स्क्रीनवरती आहे. व्हिडिओ पॉज करून तुम्ही काय करायचं, आधी प्रश्न नीट समजून घ्यायचं आहे की कशा पद्धतीनं ह्या कन्सेप्टवरती जे एक्झाम्पल्स आहेत ते विचारले जातात. ठीक आहे, तर बघा प्रश्न आपल्याला काय सांगितलं इथं, तर 24 संख्यांची सरासरी 20 आहे आणि इतर 16 संख्यांची सरासरी 15 आहे, तर त्या सर्व संख्यांची सरासरी किती. मग आता बघा, जसं तुम्हाला म्हटलं पहिलं जे वाक्य आहे तिथं टोटल संख्या बघा 24 आहेत आणि त्यांची सरासरी 20 आहे. मग आता सेम या वाक्यातून मी काय काढून घेऊ शकतोय, तर त्या ज्या काही 24 संख्या आहेत त्या 24 संख्यांची बेरीज मला मिळेल. बरोबर, मग आपण पहिला तेच करून घ्यायचं आहे. फक्त आता इथून पुढं तुम्ही एक काम करायचं, ज्यावेळी तुम्ही कॅल्क्युलेशन माणसाला लक्षात ठेवा, कॅल्क्युलेशन करत असताना जे काही आपण व्हॅल्यू शोधतोय त्याचं जे स्टेटमेंट आहे ते तुम्हाला लिहिणं कंपल्सरी असेल. म्हणजेच काय, पहिल्या वाक्यातून आपण काय काढून घेणार आहे, त्या 24 संख्यांची बेरीज मला काढून घ्यायचं आहे. ठीक आहे, किंवा बेरीज शोधायची. मग काय करणार म्हणतोय मी, 24 गुणिले संख्या 24 आहेत आणि सरासरी 20 आहे, म्हणजे मी काय करणार आहे, तर 24 गुणिले 20. मग बेरीज किती जाईल बघा, तर 24 दुनी 48, 480 एवढी बेरीज आहे. ठीक आहे, पुढचं जे वाक्य होतं बघा काय, तर तिथं इतर 16 संख्यांची सरासरी 15. मग ह्यातून मला काय मिळणार, त्या 16 संख्यांची बेरीज. सेम काय होईल, 16 गुणिले 15. मग बघ गुणाकार किती होतं बघा, हे 16 आहे 160 आणि वरचं ते 16 पंचे 80. 160 आणि 80 किती होणार आहे, तर 240. मग फक्त तुम्हाला जसं म्हणलं, तुम्हाला ते वाक्य लिहायचे आहेत. हे जे आपण 24 गुणिले 20 जे केलं, ह्यातून मिळालं काय मला, तर लक्षात ठेवा 24 संख्यांची बेरीज मिळाली. सेम जर मी 16 गुणिले 15 करत असेल तर मला काय मिळणार आहे, त्या 16 संख्यांची बेरीज मिळेल. मग मला प्रश्न जो विचारला आहे, सर्व संख्यांची बेरीज पाहिजे. सर्व म्हणजे कोणत्या, ह्या सुरुवातीच्या 24 आणि ह्या नंतरच्या 16. टोटल संख्या झाल्या किती रे, तर 40 संख्या झाल्या. मग त्यामुळे इथं पहिला तेच वाक्य लिहू आपण, 40 संख्यांची बेरीज आपल्याला पहिला मिळेल. मग आता ती शोधायची कशी बघा, हे जे 480 आहे कितीचे म्हणतोय आपण, त्या पहिल्या 24ची बेरीज होती, 240 नंतरच्या 16चे. जर मी या दोघांना ॲड केला, कोणाकोणाला, 480 आणि ह्या 240ला, तर मला काय मिळणार आहे, 24 आणि 16 एकत्र संख्या होते. मग 24 आणि 16 टोटल किती होणार आहे, 40 संख्यांची बेरीज मला मिळेल. मग त्यासाठी काय करावं लागेल मला, 480 अधिक 240. मग हे किती जाते बघा, 0 0, 48 आणि 4 52 झाले, 52 आणि 20 72. म्हणजे त्या 40 संख्यांची जी बेरीज आहे ती 720 मिळाली मला. पण मला बेरीज नको आहे, पाहिजे काय मला, तर सरासरी पाहिजे. मग फायनल आन्सरसाठी काय करणार आहे आपण, तर बेरीज भागिले एकूण संख्या. मग सर्वांची बेरीज 720 आली होती आणि एकूण संख्या किती होत्या, 40. 0 0 कट होईल आणि 72ला जर मी 4 भाग घालला तर मिळणार किती, तर 18 चौक 72. म्हणजेच काय, त्या सर्व संख्यांची जी सरासरी आहे ती किती असायला पाहिजे, 18. हे माझं फायनल आन्सर असेल. ठीक आहे, तर लक्षात ठेवा, अशा टाईपच्या एक्झाम्पलला तुम्हाला ही प्रोसेस फॉलो करायची आहे. सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवा इथं काय असेल, तर हे वाक्य तुमचे असले पाहिजे. तुम्ही जे काय आन्सर शोधतायसा, जे काय कॅल्क्युलेशन करतायसा, ते कशाचं आहे हे तुम्हाला नीट समजणं गरजेचं आहे. नाहीतर तुम्ही फक्त एक्झाम्पल सोडवता, लक्षात ठेवा ते फक्त एक ट्रेनिंग म्हणून तुमचं एक्झाम्पल सॉल्व्ह होऊन जातं. पण ज्यावेळी तुम्ही एक्झाममध्ये जाताना वेगळं काहीतरी एक्झाम्पल पडलं तर त्यावेळी तुम्हाला उत्तरच काढायचं काय, किंवा तुम्ही जे कॅल्क्युलेशन करून उत्तर काढता, गुणाकार सगळेच करतात, बेरीज पण करतात, पण ज्यावेळी त्या विद्यार्थ्याला असा प्रश्न विचारला जातो की बाबा हे जे उत्तर आहे ते कशाचं आहे. जसं की समजा आपण आता इथं 240 काढले, एखाद्या विद्यार्थ्याला जर तुम्ही विचारलं की हे 240 आले काय, तर त्या लक्षात ठेवा जर ते मेन्शन नसतील गोष्टी ह्या, तुम्ही उत्तर कशाच काढताय हे जर मस्त कळत नसेल तर ते 240 काय आले हेच आपल्याला कळत नाही. तसंच सेम समजा आपण हे 720 शोधलं तर हे 720 काय आले काय हे तुम्हाला तिथं नीट सांगता आलं पाहिजे. मग ज्यावेळी अशा ह्या गोष्टी ज्यावेळी तुम्हाला समजतील त्यावेळी ते टोटल एक्झाम्पल तुम्हाला ते अंडरस्टँड होतं, समजायला, किंवा जे एक्झाम्पल समजलं हा त्याचा अर्थ होतो. आणि ज्यावेळी एक्झाम्पल समजतं त्यावेळी तुम्ही ते स्वतःहून सोडवण्याचा काही नक्की प्रयत्न करू शकता. पण जर प्रश्न एक्झाम्पलच नाही समजलं की कशा पद्धतीनं सॉल्व्ह केले तर लक्षात ठेवा सोडवणं खूप अवघड होऊन जातं.
त्यामुळे तुम्ही एक गोष्ट काळजी घ्यायची आहे, जे काही कॅल्क्युलेशन करशील त्याच्या मागं ही त्याची वाक्य 100% आलीच पाहिजे. ठीक आहे, पुढे जाऊ. पुढचा सेम प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती आहे, अशाच पद्धतीचा आहे बघा. व्हिडिओ पॉज करून तुम्ही काय करायचे, इथं ॲन्सर जे आहे ते काढण्याचा प्रयत्न करायचा आहे आता. ठीक आहे, सेम एक्झाम्पल आहे, काही त्यामध्ये वेगळं नाही आहे, फक्त व्हॅल्यू बदललेत बघा, बाकी काही चेंज नाही आहे तिथं. ठीक आहे, मग पहिला बघा काय एक्झाम्पल आहे, 18 संख्यांची सरासरी 32 आणि इतर 17 संख्यांची सरासरी 17च आहे, तर त्या सर्व संख्यांची सरासरी किती. आणि जसं म्हणलं तुम्हाला सेम एक्झाम्पल आहे, काही वेगळं नाही आहे. मग आता प्रोसेस पण सेम होणार. पहिला 18 संख्येत आणि त्यांची सरासरी 32 आहे, म्हणजे मी पहिला काय लिहू शकतो रे, 18 संख्यांची बेरीज काढणार मी. कसं, सेम प्रोसेस, 32ला गुणिले 18 होईल ते. मग गुणाकार बघा, 18 त्रिक 54, 540 होते आणि 540 आणि ते 36, 576. बेरीज किती येईल, 576. पुढचं वाक्य 17 संख्येत सरासरी पण 17च आहे, म्हणजे ह्यातनं तुम्हाला मिळेल त्या 17 संख्यांची बेरीज मिळणार. सेम 17 गुणिले 17 होईल. 17चा वर्ग थोडक्यात, जो की किती आहे रे, 289. ठीक आहे, मग आता परत काय होणार, सर्व संख्यांची बेरीज, सर्व म्हणजे हितल्या 18 आणि हितल्या 17, म्हणजे टोटल संख्या किती झाली रे, तर 35 संख्या झाली. मग यातनं मला मिळणार पहिला 35 संख्यांची बेरीजच, आणि सर्व शब्द आहे, सर्व याचा अर्थ जसं मागाशी केलं, ह्या दोघांची बेरीज होईल, किती जाते बघा, 576 प्लस 289. ठीक आहे, 576 अधिक 289. मग आता इथली बेरीज बघा किती जाणार, पहिला तर 9 आणि 6 15, हातच्याला 1, परत 8 आणि 7 15 आणि 1 16, हातच्याला 1, 6 आणि 2 8, म्हणजे बेरीज माझी किती आली, 865. पण मला बेरीज नको आहे, सरासरी पाहिजे. मग काय फायनल आन्सर, जसं मागाशी केलं आपण, 865ला काय करावं लागेल रे मला, तर ह्या टोटल संख्या किती झाल्या, त्या 35 झाल्यात, 35 आपल्याला भागावं लागेल, भागिले 35 होईल. मग आता भाग घालूया, किती जागेल बघा, तर हे 35 दुनी 70 होणार आहे. ठीक आहे, मग 86मधनं 70 गेले, 16 राहिलं, 165 झालं ते. मग 165ला 165 म्हणजे 35ची चौपट, मग 35ची चौपट किती येते तर 140. मग 165 उरतं, मग 165मधनं 140 गेलं, 25 राहिले, 25चा येणार परत पॉईंट, आणि 25चं ते किती होईल, 250. किती होणार, 250. मग 250ला परत बघा 35चं किती, आणि आता एक्झॅक्टली आन्सर येत नसेल तर आपला रूल काय असतो, तुम्हाला पॉईंटच्या पुढं 2 घरं हे कंपल्सरी काढावे लागतात. ठीक आहे, जेवढंच तुम्ही 24.1 घर काढून उत्तर ठेवलं तर ऑप्शनमध्ये विनाकारण परत गफलत होईल, त्यामुळे 2 घरं काढून आन्सर आपण स्टॉप करू. तर यस, किती 240 आलं, तर 35 80 जर नाही बघायचं बघा, 35 70 बसेल. ठीक आहे, 35 70 किती बसेल बघा, 7 त्रिक 21, 210 आणि वरचं 35, म्हणजे 245 बसते. 35 70 245, 5 उरलं 50 झालं, परत 35 1 35, म्हणजेच काय, ह्या सर्व संख्यांची जी सरासरी आहे ती किती असणार आहे माझी, 24.71. हे आपलं फायनल आन्सर असेल. ठीक आहे, किती असेल, 24.71. मग लक्षात ठेवा, इथं ज्या व्हॅल्यू आहेत, ज्या गुणाकाराच्या ज्या किमती आहेत, त्या मुद्दामून मोठ्या घेतल्यात ह्यासाठी की जेणेकरून तुमचं जे कॅल्क्युलेशन जे आहे ते देखील इथं चांगल्या पद्धतीनं काय तुम्हाला जमायला मदत होईल. किंवा एकदम साध्या संख्या जर गेल्या 15 गुणिले 8, 15 गुणिले 9 किंवा 12 गुणिले 10, असलं काय करत बसायचं नाही. साधे एक्झाम्पल्स लक्षात ठेवा, कोणीही सोडवू शकतं. फक्त तुम्हाला क्रॉस चेकिंग स्वतःला आजमावायचं आहे की ज्यावेळी असं मोठ्या गुणाकार येतो त्यावेळी तुमचे पाडे कॅल्क्युलेशन कशा पद्धतीने करता, ॲक्युरसी मेंटेन राहिली पाहिजे. उत्तर किती असेल माझं, 24.71. ठीक आहे, चलो पुढे जाऊ. पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती आहे. इथं सेम प्रोसेस करायची आहे बघा, एक्झाम्पल नीट वाचून घ्या. सेम टाईपचं असेल तर सेम प्रोसेस होईल, नसेल तर तुम्हाला थोडंफार काहीतरी वेगळी प्रोसेस इथं करावी लागेल. आणि जास्त वेगळी काही नाही, पहिला तर बेरीज तर काढून घेणं हे कंपल्सरी असणार आहे. ठीक आहे, मग एक्झाम्पल बघा आता काय, 15 संख्यांची सरासरी 21.4. दुसरा आहे, यामधील पहिल्या 5 संख्यांची सरासरी 8.4 आहे आणि पुढील 5 संख्यांची सरासरी 6.8 आहे. तर शेवटच्या 5 संख्यांची सरासरी किती. म्हणजे आत्ताचे जे एक्झाम्पल, मागचे जे 2 एक्झाम्पल सोडवले बघा, तिथं तर सर्व शब्द होता. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला या ह्याच्यामध्ये जसं आपण मला म्हटलं की व्हरायटी टाईपचे एक्झाम्पल्स भरपूर बघायला मिळतील. पहिला शब्द होता सर्व शब्द असेल तर काय केलं तरी आपण त्या दोन्ही संख्यांची बेरीज केली ती. इथं तसं नाही आहे, इथं काय यामधील संख्यांची सरासरी, म्हणजे थोडक्यात शिल्लक हा शब्द इथं तुम्हाला वापरावा लागेल किंवा म्हणू शकतो आपण. म्हणजे ज्यावेळी शिल्लक शब्द येईल त्यावेळी तुमची इथं बेरीज होणार नाही. इथं काय तुम्ही आपल्याला वजाबाकी करत जायचं. मग जो डाटा दिलाय त्यावर आपण आधी व्हॅल्यू तर शोधून घेऊया. पहिला बघा किती 15 संख्या आहे, त्या
त्यांची सरासरी 21.4 होते. आणि इथं पण बघा व्हॅल्यू पॉईंटमध्ये घेतात का, कारण जसं म्हटलं तुम्हाला तुमचं मल्टिप्लिकेशनच्या पण ज्या कॅल्क्युलेशन जे आहे ते चांगल्या पद्धतीने होऊन जाईल. पहिलं वाक्य तेच असणार आहे माझं, त्या ज्या 15 संख्या आहेत त्यांची मला बेरीज शोधावी लागेल. त्यामुळे पहिलं स्टेटमेंट तेच लिहूया आपण, 15 संख्यांची बेरीज काय होणार तर 21.4 गुणिले 15 करावं लागेल मग. ठीक आहे, गुणाकार बघा 15 चौक 60, हाच्याले 6, 15 आणि 6 21, 2, 15 दोन्ही 30 आणि 6 36 आणि त्या पॉईंटला हा 0 जाईल माझं. ठीक आहे, 15 बेरीज किती मिळाली मला 361. पुढचं जे वाक्य बघा, यामधील पहिल्या 5 संख्यांची सरासरी 8.4. म्हणजे मी काय लिहू शकतोय, पहिल्या 5 संख्यांची बेरीज मला इथं मिळेल पहिला. ठीक आहे, 5 संख्यांची बेरीज काय करावं लागेल, 5 गुणिले 8.4. मग गुणाकार बघा 8 पंचे 40 झाला आणि ते 5 चौक 20 म्हणजे 2 ते वरचं 40 आणि 2 42. हा माझा गुणाकार येईल इथला, म्हणजेच काय त्या 5 संख्यांची बेरीज. पुढचं जे वाक्य आहे, त्या पुढील 5 संख्यांची सरासरी 6.8. म्हणजे ह्याला पुढचं वाक्य ते शोधत टाका, पुढील 5 संख्यांची बेरीज मला ह्यातनं मिळणार. प्रोसेस सेम, 5 गुणिले 6.4. ठीक आहे, 6.4च आहे का, 6.8. 6.8. मग गुणाकार बघा 6 पंचे 30 झालं हे आणि वरचं ते 8 पंचे 40 म्हणजे ते 4 आहे. मग 30 आणि 4 34. ठीक आहे, मग ह्याच्यावरनं प्रश्न काय विचारला आहे तर शेवटच्या 5 संख्यांची सरासरी किती. मग आता जो काही डाटा दिला होता त्या डाटावरून तुम्ही आपण एवढ्या व्हॅल्यू काढून घेऊ शकतो. ठीक आहे, पहिलं जे 361 आहे ते काय आलं, 15 संख्यांची बेरीज 42, पहिल्या 5 संख्यांची बेरीज 34, इथल्या पहिल्या 5 नंतरच्या पुढच्या 5 म्हणजे इथं बघा ह्या 5 आणि 5 10 संख्या झाल्या आणि प्रश्न तोच विचारला आहे, शेवटच्या ज्या काही 5 संख्या राहतील त्यांची सरासरी किती असेल. मग त्यासाठी आता तुम्हाला काय करावं लागेल, पुढचं जे एक्झाम्पल आहे सोडवण्याचं ते आपल्याला कॅल्क्युलेशनचं जे आहे ते इथं करून मग आपण ॲन्सरपर्यंत पोहोचू शकतो. इथं बघा 361ला काय म्हणतोय तर त्या टोटल 15 मनची सरासरी बेरीज, हे जे 42 आणि 34 आहे या 15 पैकी पहिल्या ज्या 10 संख्या आहेत यांची बेरीज आहे. मग मला सांगा शेवटच्या ज्या काही 5 संख्या राहणार आहे त्या 5 संख्यांची जर मला काय सरासरी पाहिजे असेल तर आधी बेरीज शोधावी लागणार आहे. मग बेरीज कशी मिळेल मला तर शेवटच्या 5 संख्यांची बेरीज, वाक्य तेच लिहू आपण. त्यासाठी करायचं काय लक्षात ठेवा तुम्हाला, या 361 मधून, कारण 361 15चीच बेरीज होते, ह्या पहिल्या 5 आणि हे 5 ह्या 10 संख्यांना जर तुम्ही वजा केला तर तुम्हाला मिळणार काय, शेवटच्या 5 संख्यांची बेरीज मिळेल. मग ह्यांची बेरीज ॲडिशन करूया की जाईल बघा, तर हे 4 आणि 3 7 आणि हे 4 आणि 2 6 म्हणजे किती राहील 76. ठीक आहे, ह्या 15 संख्यांच्या बेरीजेमधून पहिल्या 10 संख्यांची जर मी बेरीज वजा केली तर शेवटच्या 5 संख्यांची बेरीज मिळेल. मग वजा बाकी बघा किती जाईल, 11तनं 6 गेले 5 उरतील आणि त्यानंतर इथं राहणार आहे माझं किती तर हे एक हातच्या तिकडे गेलं आहे 35 राहील आणि 35मधनं 7 गेले, 35मधनं 7 गेल्यावर किती राहणार आहे तर 28. म्हणजे शेवटच्या ज्या काय 5 संख्या आहेत त्यांची बेरीज येईल मला 285, पण बेरीज नको आहे, सरासरी पाहिजे. फायनल आन्सर काय करणार आहे मी तर 285ला 5नं भागा, कारण आता 5 संख्या शिल्लक आहेत. मग फायनल आन्सर बघा किती जाईल तर हे राहणार आहे 28 म्हणल्यानंतर किती होईल बघा तर 5 5 25. ठीक आहे, 5 5 25 म्हणल्यानंतर 3 उरेल 35 झालं, 35 म्हणल्यानंतर 5 7 35. उत्तर माझं किती असायला पाहिजे तर इथं 57 हे माझं काय असणार आहे फायनल आन्सर असेल. ठीक आहे, किती असणार आहे 57 आपलं फायनल आन्सर असेल. ठीक आहे, तर या पद्धतीने आपल्याला काय करायचं लक्षात ठेवा, इथं प्रोसेस जी आहे ती फॉलो करायची आहे. टोटल 15 संख्या होत्या, सरासरी 21.4, त्यातनं बेरीज काढून घेतली 361 आली. त्यानंतर पहिल्या 5 संख्यांची बेरीज काढून घेतली, सरासरी गुणिले सेम संख्या करून ते किती आलं 42. परत पुढच्या 5ची 34, जर मी 361मधनं 76 वजा केलं आपल्याला काय म्हणणार होतं तर त्या ज्या काही शेवटच्या 5 संख्या राहतील त्यांची बेरीज, मग ती आली 285 आणि त्यानंतर त्याला 5नं भागायचं आहे, कारण आपल्याला काय पाहिजे त्या संख्यांची सरासरी पाहिजे होती. उत्तर किती असेल माझं तर 57 हे माझं फायनल आन्सर असणार आहे. ठीक आहे, चलो पुढे जाऊ. पुढचा प्रश्न जो आहे तो बघा याच पद्धतीचा आहे आणि याच प्रकारचा आहे, कारण जसं तुम्हाला म्हटलं पहिला सर्व हा शब्द होता, इथं आपल्याला काय थोडक्यात शिल्लक हा शब्द म्हणू शकता. असं शिल्लक संख्यांची सरासरी कशा पद्धतीनं असेल तर काय प्रोसिजर असणार, इथं वजाबाकी आपण जी केली त्याच पद्धतीचा प्रश्न आहे. काय बघा एक्झाम्पल इथं तर 16 संख्यांची सरासरी 10.5 आहे, यामधील पहिल्या 6 संख्यांची सरासरी 7 आहे, तसेच पुढील 4 संख्यांची सरासरी 6 आहे,
तर शेवटच्या 6 संख्यांची सरासरी किती. सेम एक्झाम्पल आहे, काहीही वेगळं तुम्हाला ह्यामध्ये बघायला मिळणार नाही. जसं आत्ता सोडवलं आपण सेम प्रोसेस तुम्हाला इथं काय करायचं आहे, फॉलो करायचं आहे. मग पहिला संख्या किती होतं तर 16, सरासरी 10.5. मग यातनं मला काय मिळणार, त्या 16 संख्यांची बेरीज. कसं तर 10.5ला 16नं गुणावं लागेल. सरासरी गुणिले एकूण प्राप्तांक करतोय आपण. मग बघा बेरीज किती जाणार माझी इथं, तर पहिला काय हे 16 आणि 10 160 आणि ते वरचं 16 पंचे 80. मग 160 आणि 8 किती होणार आहे बघा, तर 168. किती होणार आहे 168. हे माझं काय असणार आहे इथं त्यांची बेरीज आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा पुढचं जे वाक्य होतं त्यामधल्या यामधील 6 संख्यांची सरासरी 7. म्हणजे यातनं काय मिळणार मला, त्या 6 संख्यांची बेरीज. कशी तर 6 गुणिले 7 सिंपल आहे, 6 7 42. पुढचं वाक्य पुढील 4 संख्यांची सरासरी 1 दिल्या. मग त्या पुढच्या ज्या काही 4 संख्या आहेत त्यांची सरासरी 6 आहे. म्हणजे मला ह्यातनं काय मिळेल, त्या 4 संख्यांची बेरीज मिळणार मला. कशी तर सेम 4 गुणिले 6 किती होणार बघा, हे 6 चोक 24. ठीक आहे. मग आता इथं परत सेम प्रोसेस. मग असं एवढं झाल्यानंतर विचारले काय मला, तर शेवटच्या 6 संख्यांची सरासरी किती. म्हणजे शिल्लक ज्या 6 राहणार आहे त्या, जसं तर मगाशी आपण जे सोडवलं इथं तुम्हाला परत काय वजाबाकी करायचे. कशामधून तर ही टोटल बघा 16 संख्यांची बेरीज होती. त्यामधून जर मी ह्या 6 आणि 4 टोटल 10 संख्या झाल्या, 10 संख्यांची बेरीज वजा केली तर 6 संख्यांची बेरीज येईल. मग वाक्य तेच लिहू आपण, शेवटच्या 6 संख्यांची बेरीज. मग त्यासाठी काय म्हणलं आपल्याला, ह्या टोटलमधून या दोघांना वजा करायचं आहे. म्हणजे किती होणार बघा, 42मधनं 24 वजा कर, बेरीज किती जाणार, 4 आणि 2 6 आणि 4 आणि 2 6. मग 168मधनं 66 गेले. मग 68मधनं 66 घालूया, किती राहिले रे फक्त, तर 102. 102 ही माझी काय घराली लक्षात ठेवा बेरीज आली. पण पाहिजे काय मला, सरासरी पाहिजे. मग फायनल आन्सरला काय करणार मी, 102ला शेवटच्या किती 6 संख्या आहे त्या भागिले 6 होईल. मग 6नं भाग घालूया, किती होईल बघा, 6 1 6, 4 उरलं 42 झालं आणि 6 7 42. म्हणजेच काय इथं जे उत्तर आहे माझं, त्या शेवटच्या ज्या काही 6 संख्या आहेत त्यांची सरासरी किती असायला पाहिजे, तर 17 हे माझं उत्तर असेल. ठीक आहे. फक्त लक्षात ठेवा इथं जो गुणाकार तुम्ही करतायसा, जसं की बघा इथं हे पॉईंटमध्ये होतं, या व्हॅल्यू ज्या आहेत मी मुद्दाम ह्या व्हॅल्यू घेतल्या जेणेकरून तुमचं जे कॅल्क्युलेशन जे आहे ते पण चांगल्या पद्धतीने होऊन जाईल तुमचं. जेणेकरून असं काहीतरी एखादं पॉईंटमध्ये जर एक्झाम्पल आलंच तुम्हाला पेपरमध्ये, तर तिथं तुमची गफलत होता कामा नये किंवा तुमचा कॅल्क्युलेशनमध्ये एरर येता कामा नये. कारण आत्ताच जर तुम्ही प्रॅक्टिस चांगल्या पद्धतीने केलं तर एक्झाममध्ये तुम्हाला कसल्याही पद्धतीचा प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे. चलो पुढे जाऊ. पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती आहे. सेम प्रोसेस, एक्झाम्पल आधी नीट वाचून घ्या. आणि फक्त काय लक्षात ठेवा, तुमचा जो शेवटचे जे प्रश्न असतात ते बदलत जातात. तुमचे प्रोसेस आपली कधीही चेंज होणार नाही. प्रत्येक ठिकाणी आपल्याला ज्या वेळी आपल्याला बेरीज पाहिजे असेल तर सरासरी गुणिले एकूण संख्या करायचंच आहे. मग त्याच पद्धतीचं पुढचं एक्झाम्पल आहे बघा, काय तर तिथे दिले 7 संख्यांची सरासरी 16 आहे. बरोबर. यामधील प्रथम 4 संख्यांची सरासरी 15, तसेच शेवटच्या 4 संख्यांची सरासरी 18 आहे. तर चौथी संख्या कोणती. मग आता इथं जे वाक्य दिले त्याच्यावरून जो डाटा दिले त्याच्यावर व्हॅल्यू तर काढून घेऊ. संख्या 7 आहेत बघा, सरासरी त्या 7ची 16 आहे. म्हणजे पहिला मी काय काढून घेऊ शकतोय, 7 संख्यांची बेरीज काय होणार, 7 गुणिले 16 आणि 16 7 12. ठीक आहे. किती झालं, 112 त्या बेरीज झाली. मग आता दिले काय, पहिल्या 4 संख्यांची सरासरी दिलं बघा तुम्हाला 15 आहे. मग ह्यातनं मी काय काढून घेऊ शकतोय, पहिल्या 4 संख्यांची बेरीज मला मिळणार आहे. कशी तर 4 गुणिले 15 करायला लागेल आणि 15 चोक 60. पुढचं वाक्य आहे, शेवटच्या 4 संख्यांची सरासरी 16 आहे, सॉरी 18 दिल्या. म्हणजे त्यातनं परत मी काय लिहू शकतो, त्याला शेवटच्या 4 संख्यांची बेरीज मला मिळणार. सेम प्रोसेस काय तर संख्या 4 आहेत, सरासरी 18 आहे, 18 चोक 72. ठीक आहे. मग दिलेल्या माहितीवरून आपण एवढी व्हॅल्यू तर काढून घेतल्या. मग आता प्रश्न काय विचारला आहे मला, तर ती चौथी संख्या कुठली असेल. मग आता इथं थोडंसं एक कन्सेप्ट नीट आपण समजून घेऊया या टाईपच्या एक्झाम्पलची. तर इथं बघा संख्या टोटल किती सांगितले तरी 7 आहे त्या. ठीक आहे. मग संख्या 7 आहेत म्हटल्यानंतर काय काय होईल म्हणू शकतो आपण, 1 2 3 4 5 6 आणि 7. समजा अशा त्या 7 संख्या आहेत. ठीक आहे. मग ज्यावेळी तुम्ही आपण ह्या पहिल्या 4 संख्या काय घेतल्या, मग पहिल्या 4 संख्या कुठल्या कुठल्या येणार आहेत रे, तर 1 पासून या 4 पर्यंत ह्या त्या 4 संख्या असतील. ठीक आहे. 1 ते 4 ज्या काही या पहिल्या 4 मध्ये जाणार आहेत.
शेवटच्या 4 म्हणजे कोण कोण येणार बघा, तर शेवटच्या 4मध्ये जर काउंटिंग केलं तुम्ही तर 4 ते 7 ह्या त्या 4 संख्या असतील शेवटच्या. मग इथं ज्यावेळी आपण हे काउंटिंग करतोय बघा त्यावेळी झालंय काय तर, आणि जर समजा मी ह्या दोघांची बेरीज केली, कोणाकोणाची, पहिल्या 4ची आणि शेवटच्या 4ची, तर बेरीज बघा किती जाईल, तर 60 आणि 12 किती होणार आहे, सॉरी हे 2 आणि 6 आणि 7 13, म्हणजे ती बेरीज जी आहे ती किती येणार आहे माझी 132 एवढी बेरीज आहे. मग आता मला सांगा टोटल संख्यांची खरी बेरीज इथं किती काढलेली आहे आपण, तर 112 काढलेले आहे. पण ज्यावेळी मी ह्या चौघांची पहिल्या 4 आणि शेवटच्या 4ला ॲड करतोय बेरीज जाते माझी 132. मग एक बेरीज काय जाते रे, जास्त झाली ना. जास्त होण्याचं रिझन काय आहे, तर ते लॉजिक जे आहे ते हित आहे बघा. काय होते रे, ज्यावेळी आपण पहिल्या 4 आणि शेवटच्या 4 काउंटिंग करतोय, हा जो चौथा नंबर आहे बघा इथं तुम्ही बघत असेल, तर काय होते तो रिपीट काउंट झालाय माझं. काय झालंय, जो शेवटचा जो 4 नंबरची जी संख्या आहे ती डबल काउंटिंग होते आणि त्या डबल काउंटिंगमुळे तुमची ही जी बेरीज आहे ती वाढते. मग आपल्याला प्रश्न पण तोच आहे, जर मला ती चौथी संख्या जर शोधायची असेल तर काय करावं लागेल, तर ही जी दोघांची बेरीज आलेली आपल्याला किती आल्या 132 मधनं सिंपल काय करायचं आपल्याला, हे 112 वजा करायचं. का, कारण ह्या 132 मध्ये जी चौथ्या नंबरची संख्या आहे ती डबल काउंट झालेली आहे. मग वजा बाकी केली तर चौथी संख्याच मिळेल. किती होणार बघा, मग 132 मधनं 112 जर मी वजा केला तर किती मिळणार आहे मला 20. म्हणजेच काय, ती जी चौथी संख्या आहे ती किती असणार आहे 20. हे माझं काय असणार आहे फायनल आन्सर असेल. क्लिअर आहे. तर इथं लक्षात ठेवा, अशा टाईपचं ज्यावेळी एखादी संख्या 4थी 5वी 7वी किती पण संख्या देऊ देत किंवा त्या नंबरची ज्यावेळी संख्या विचारली जाईल त्यावेळी तुम्हाला ही प्रोसेस फॉलो करायची आहे. शेवटच्या 4ची बेरीज करून आपल्याला काय पहिली बेरीज वजा करायची. आणि हे का होतं त्याचं लॉजिक हित आहे, ज्या नंबरची संख्या विचारली जाते ती डबल काउंटिंग होते. डबल काउंटिंगमुळं आपली ही जी बेरीज आहे ती एक्स्ट्रा जाते नेहमी. ठीक आहे. मग नेक्स्ट पुढचं एक्झाम्पल सेम तुमच्या स्क्रीनवरती आहे बघा, जसं आत्ताचं एक्झाम्पल आपण सोडवलं याच पद्धतीचं इथं हे एक्झाम्पल आहे. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि एक्झाम्पल जे आहे ते सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. काही वेगळ्या टाईपचं एक्झाम्पल आहे, जसं आत्ता सोडवलं सेम एक्झाम्पल आहे. ठीक आहे. तर संख्या बघा काय काय, पहिलं 11 संख्येची सरासरी 22, यामधील पहिल्या 6 संख्येची सरासरी 20 आणि शेवटच्या 6 संख्येची सरासरी 24 आहे. तर 6वी संख्या कोणती. मग आता जसं तुम्हाला म्हटलं सेम लॉजिक जाणार आहे माझं. काय, तर पहिला मी 11 संख्येची बेरीज काढून घेणार, कारण टोटल 11 संख्या सांगितली आहेत. त्यामुळे वाक्य तेच टाका तिथं 11 संख्येची बेरीज. मग ह्याला काय करणार आहे मी, तर 11 गुणिले 22. ठीक आहे. मग गुणिले 11 आहे म्हटल्यानंतर जो बेरीज येणार आहे ती किती माझी 242. त्या 11 संख्यांची बेरीज आली माझी. ठीक आहे. त्यानंतर काय वाक्य असणार आहे माझं, त्यामधल्या पहिल्या 6 संख्यांची बेरीज मला शोधावी लागेल. ठीक आहे. मग त्या ज्या काय पहिल्या 6 संख्या आहेत त्या 6 संख्यांची सरासरी किती सांगितली आहे आपल्याला, तर 20 आहे. मग मला बेरीज झालं काय करणार मी, 6 गुणिले 20 किती होणार बघा, 20 संग 20 120 झालं. त्यानंतर पुढचं वाक्य शेवटच्या 6 संख्यांची सरासरी एक दिली आहे, यातनं काय काढून घेऊ शकतोय मी, शेवटच्या 6 संख्यांची बेरीज. मग ह्याचं पण प्रोसेस सेम, 6 गुणिले सरासरी किती आहे बघा त्यांची, तर 24 आहे. मग 24 संख्या किती असतात रे, 24 संख्या 144. ठीक आहे. मग जसं मग अशा आपण जे एक्झाम्पल सोडवलं, जर मी ह्या दोघांची बेरीज केली तर ऑब्व्हियसली ती जास्त जाणार आहे, कारण इथं टोटल संख्या 11 आहेत. म्हणजे यामध्ये पहिल्या 6 आणि शेवटच्या 6 मध्ये जी 6 नंबरची जी संख्या आहे ती डबल काउंटिंग होते तुमची. त्यामुळे फायनली आपण डायरेक्टली तेच लिहू, आपण 6वी संख्या बरोबर. त्यासाठी काय करून देऊ आपण, या दोघांच्या बेरजेमधून हे 242 वजा करायचं. मग 144 आणि 120 किती होणार रे, तर हे 200 झालं आणि हे 44 आणि 20 64, 264 आलं. आणि यामधून हे मला 242 काय करायचं आहे, वजा करायचं आहे. मग आता सेम बघा, 64 मधनं 42 घालवा किती होणार आहे माझं, तर 4तनं 2 गेले 2 आणि 6तनं 4 गेले पण 2 आणि हे 2तनं 0च राहणार. म्हणजे ती जी 6वी संख्या आहे त्याचं उत्तर जे आहे ते किती असायला पाहिजे, ती संख्या 22 हे आपलं काय असणार आहे फायनल आन्सर असेल. ठीक आहे. ती जी 6वी संख्या आहे किती असेल, 22. क्लिअर आहे. तर अशाच पद्धतीचे क्वेश्चन्स लक्षात ठेवत आपल्याला जास्तीत जास्त विचारले जातात ह्या सरासरी या टॉपिकमध्ये. त्यामुळे इथं फक्त जो फरक पडतो, जो महत्त्वाचं जर काय असेल ते कॅल्क्युलेशन आहे आणि ती लिगली प्रोसेस जी तुम्हाला फॉलो करायची आहे. आणि फॉलो करत असताना फक्त ह्या गुणाकाराच्या किमती चुकूनही लिहू नका, जेणेकरून लक्षात ठेवा तुम्हाला ते परत प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतं. जसं म्हटलं तुम्हाला जे काय उत्तर काढताय ते कशाचं आलेलं आहे हे नीट तुम्हाला समजलं पाहिजे. हे जसं तुम्हाला समजत जाईल तसं तुम्हाला सरासरी म्हणजे कुठल्याही क्वेश्चन
सॉल्व करताना काहीही प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे, चलो पुढे जाऊ. पुढचं जे एक्झाम्पल आहे ते प्रॅक्टिकल एक्झाम्पल म्हणतो आपण त्याला. म्हणजेच काय, आत्तापर्यंत जे एक्झाम्पल आपण सोडवले तिथं संख्या शब्द होता. ठीक आहे, मग संख्येच्या ऐवजी तिथं संख्या शब्द काढला जातो आणि आपल्या जनरल लाईफचे जे एक्झाम्पल्स आहेत ते या पॅटर्नमध्ये सेट केले जातात आणि त्याच टाईपचे एक्झाम्पल जे आहे ते आता तुमच्या स्क्रीनवरती आहे. ठीक आहे, इथं प्रोसेस अजिबात काहीही वेगळी आपण इथं करणार नाही. प्रोसेस सेम राहणार आहे. फक्त जे एक्झाम्पलची जी मांडणी आहे ते आपल्या डेली प्रॅक्टिकल लाईफच्या रिलेटेड एक्झाम्पल जे आहे ते सेट केलं जातं. ठीक आहे, आता इथे एक्झाम्पल बघा काय सांगितले, तर एका महिन्यातील संपूर्ण आठवड्याचे सरासरी तापमान 38 डिग्री सेल्सिअस होते. ठीक आहे, त्यानंतर आहे त्यामधील सोमवार ते गुरुवार पर्यंतचे सरासरी तापमान 36 डिग्री सेल्सिअस, तसेच गुरुवार ते रविवार पर्यंतचे सरासरी तापमान 39 डिग्री सेल्सिअस होते. तर गुरुवारचे तापमान किती? मग आता या एक्झाम्पलमध्ये जसं बघा म्हटलं तुम्हाला काय, संख्येच्या जर संख्या शब्द काढला आणि आपलं डेली जर टेम्परेचरच्या रिलेटेड काय दिले, एका आठवड्यामध्ये जे एक्झाम्पल आहे ते सेट केलेलं आहे. मग आता जो डाटा दिला आहे त्या डाटावरून आपण आधी कॅल्क्युलेशन तर करून घेऊ शकतोय. मग पहिले जे वाक्य होतं संपूर्ण आठवड्याचं सरासरी तापमान आहे बघा किती होतं, तर 38. मग आठवडा म्हणजे किती म्हणतो रे, तर 7. मग पहिला शब्द जो जे वाक्य आपल्याला लिहावं लागेल ते काय म्हणू शकतोय, तर आठवड्याच्या, किंवा डायरेक्टली तेवढंच लिहा, आठवड्याच्या तापमानाची बेरीज. हे मी पहिला इथं काय करू शकतोय, कॅल्क्युलेट करू शकतोय. मग आठवड्याच्या बेरीजला काय म्हणणार आहे मी, तर आठवड्याचे दिवस 7 असणार आहेत आणि सरासरी किती आहे, तर तापमानाची 38 होते. म्हणजे 7 गुणिले 38 इथं मला करावं लागेल. मग किती होणार बघा, तर गुणाकार करूया. हे 7 त्रिक 21, 210 झालं आणि ते वरचं 56. 210 आणि 56 266 डिग्री सेल्सिअस एवढं माझं टेम्परेचर असेल त्यांची बेरीज आठवड्याची. पुढचं जे वाक्य होतं बघा, सोमवार ते गुरुवार पर्यंतचे. मग सोमवार ते गुरुवार म्हणजे दिवस माझे किती होणार बघा, सोमवार, मंगळवार, बुधवार आणि गुरुवार 4 दिवस आले. म्हणजे ते वाक्य दिवस न लिहिता आपण ते आहे असं शब्दच लिहा. ठीक आहे, सोमवार ते गुरुवार पर्यंतची मला बेरीज मिळेल तापमानाची. दिवस किती म्हणतोय मी, 4 दिवस भरणार आहेत सोमवार ते गुरुवारपर्यंतचे. आणि सरासरी किती आहे त्यांची, तर 36. म्हणजे इथं काय होणार आहे, 4 गुणिले 36 होईल. मग 36ची चौपट करा, 36ची दुप्पट 72 आणि 72ची दुप्पट जर केली तुम्ही तर ती किती मिळते, 144 डिग्री सेल्सिअस सोमवार ते गुरुवार. पुढचं जे वाक्य आहे ते गुरुवार ते कुठपर्यंत आहे, तर रविवार. ह्यांची मला त्यातनं काय मिळणार, पहिला बेरीज मिळेल. मग इथं पण जर काउंटिंग केलं गुरुवार ते रविवार, इथं पण बघा आपले किती रे, 4च दिवस भरणार आहेत. ठीक आहे, मग आता इथं पण 4 दिवस भरले. त्यानंतर त्यांची सरासरी किती सांगितलं इथं, तर 39. म्हणजे इथं काय होणार आहे, 4 गुणिले 39. मग आता बेरीज गुणाकार बघा किती जाईल, तर हे 4 त्रिक 12, 120 झालं आणि वरचं 36. मग 120 आणि 36 किती होणार आहे, तर 156 डिग्री सेल्सिअस. मग दिलेल्या माहितीवरून मी एवढं काय व्हॅल्यू काढून घेऊ शकतो. आणि प्रश्न मला काय विचारला आहे, तर गुरुवारचं तापमान किती. मग जसं बघा आत्ताचे जे मागाशी जे 2 एक्झाम्पल आपण सोडवले बघा, एकदा 4थी संख्या शोधली आणि एकदा 6वी संख्या शोधली, त्याच टाईपचं हे एक्झाम्पल आहे. फक्त तुम्हाला काय ते आठवड्याच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला फिट केलेलं आहे. मग एक्झाम्पल समजून घ्या. इथं आठवडा म्हणजे 7 संख्यांची बेरीज आहे म्हणू शकताय. ठीक आहे, त्यापैकी इथं बघा सोमवार ते गुरुवार म्हणजे पहिले 4 संख्यांची बेरीज म्हणू शकताय सरासरी. इथं असणाऱ्या शेवटच्या 4 संख्यांची सरासरी. मागचं जे पहिले एक्झाम्पल बघितलं आपण रिपिटेशनच्या, सेम एक्झाम्पल हे आहे, फक्त आठवड्याच्या फॉर्मॅटमध्ये फिट बसवले. मग जर मला सांगा हे गुरुवारचं टेम्परेचर पाहिजे असेल, रिपीट होते, यासाठी काय करायचं आहे तुम्हाला, या दोघांची बेरीज करायची आहे आणि त्या बेरीजेतून 266 वजा करायचं. ठीक आहे, सेम प्रोसेस, काय वेगळं करायचं नाही आपण. मग त्यामुळे डायरेक्टली तेच लिहितो, गुरुवारचे तापमान. त्यासाठी जसं म्हणलं तर काय करायचं आपल्याला, ह्या दोघांच्या बेरीजेतून, बेरीज बघा किती जाईल, हे 4 ह्याला देऊया, किती झालं, तर 50 झालं. ठीक आहे, 146 आणि हे 6 50, 150 300 होईल ते. आणि ह्या 300 मधून मला काय करावं लागेल, 266 पहिली आठवड्याची बेरीज मायनस करायची. मग 300 मधनं 266 गेला, किती राहिले, 66ला 4 द्या, 70 झालं आणि ते वरचं 30. म्हणजे किती असणार आहे, 34 डिग्री सेल्सिअस हे माझं काय असणार आहे, त्या गुरुवारचं तापमान असेल. क्लिअर आहे, किती असणार आहे, 34 डिग्री सेल्सिअस. मग जसं बघायला म्हणलं तुम्हाला सेम प्रोसेस करायची जी मागच्या 2 एक्झाम्पलला आपण एक लावली ती, फक्त इथं संख्या शब्द काढलाय आणि त्याच्याऐवजी हे एक वातावरणाच्या आपल्या काय डेली आठवड्याच्या बेसमध्ये एक्झाम्पल फिट केलेलं आहे.
ठीक आहे. नेक्स्ट पुढे जाऊ. पुढचं पण एक्झाम्पल बघा याच पद्धतीचं आहे, आठवड्याच्याच रिलेटेड आहे. फक्त इथं जी संख्यामधली कुठली प्रोसेस तुम्हाला फॉलो करावी लागेल तेवढंच फक्त इथं तुम्हाला काय करायचं आहे, चेक करायचं आहे. किंवा आधी जो डाटा दिला आहे त्या डाटाच्या अनुसरून व्हॅल्यू काढून घेऊ आपण आणि त्यानंतर जो प्रश्न विचारला आहे त्यानुसार आपलं पुढची प्रोसेस आपल्याला करायची आहे. ठीक आहे. मग आता इथं बघा एक्झाम्पल काय, सोमवार ते बुधवारपर्यंतचे सरासरी तापमान 36.5 डिग्री सेल्सिअस आहे. त्यानंतर शुक्रवार ते रविवार पर्यंतचे सरासरी तापमान आहे 39.4. त्यानंतर जर संपूर्ण आठवड्याचं तापमान 38 डिग्री सेल्सिअस आहे तर गुरुवारचे तापमान किती. इथं पण बघा गुरुवारचंच तापमान विचारलेलं आहे, पण एक्झाम्पल मांडण्याची पद्धत इथं वेगळी आहे. मग आता जसं जसं दिले तसं तसं आपण काय व्हॅल्यू काढून घेऊया. पहिला बघा सोमवार ते बुधवार दिवस किती झालेले तर 3 आणि 3 दिवसाचं तापमान आहे 36.5 सरासरी तापमान. म्हणजे मला पहिला काय मिळणार तर सोमवार ते बुधवार इथपर्यंतच्या तापमानाची बेरीज मिळेल. ठीक आहे. सरासरी होती 36.5, त्याला गुणिले मी काय करणार 3 करणार. ठीक आहे. 36.5 गुणिले 3 मग किती हो जाईल बघा, तर गुणाकार करूया. 5 त्रिक 15, इथं आजच्या 1 जाईल, 18 ने 19, 1 3 त्रिक 9 ने 10 म्हणजे 109.5 डिग्री सेल्सिअस. पुढचं जे वाक्य होतं ते कुठलं आहे, शुक्रवार ते रविवार. मग ह्यातनं तुम्हाला आपल्याला तेवढ्या दिवसांची बेरीज मिळेल, शुक्रवार ते रविवारपर्यंतच्या तापमानाची बेरीज. मग ह्याला पण काय सेम, शुक्रवार ते रविवार म्हटला तर 3 दिवस होतात आणि 3 दिवसांची सरासरीची किंमत किती होती रे तर 39.4 आहे. 39.4 बेरीज बघा, 4 त्रिक 12, 1 झाला 27 आणि 1 28, 2 3 त्रिक 9 2 11 म्हणजे 118.2 डिग्री सेल्सिअस. त्यानंतर पुढचं वाक्य संपूर्ण आठवड्याचं सरासरी तापमान आणि आठवड्याचं सरासरी तापमान किती 38 होतं. ह्यातनं मला मिळणार आठवड्याची बेरीज, संपूर्ण आठवड्याची बेरीज. आठवड्याची बेरीज म्हणजे 7 दिवस झाले, सरासरी 8 होती. बघा की जाईल 7 त्रिक 21, 210 आणि वरचं 56, 210 आणि 56 266 एवढं काय असणार आहे आठवड्याच्या तापमानाची बेरीज असणार आहे. मग आता प्रश्न विचारलाय सेम आहे, गुरुवारचं तापमान पाहिजे. मग आता मला इथं दिवस जर तुम्ही नीट बघितला, हे आहे सोमवार ते बुधवार, हा आहे शुक्रवार ते रविवार. मग ज्यामध्ये जर मी ह्या दोघांची बेरीज केली, यामध्ये एक लक्षात येईल, इथं लक्षात ठेवा गुरुवारचं तापमान तुम्हाला दिलेलं नाही आहे. गुरुवारचा जो दिवस आहे तो इथं मिसिंग आहे पहिल्या 2 मध्ये. आणि आठवड्याचं जे म्हणतोय त्यामध्ये गुरुवार तुमचा इन्क्लूड असणार आहे, त्याशिवाय आठवडा कंप्लीट होणार नाही. म्हणजेच काय इथं जे तुम्हाला करायचं आहे ते शिल्लक जो शब्द होता बघा, शिल्लक शब्दांचं जे एक्झाम्पल्स आपण सोडवले त्या टाईपचं तुम्हाला इथून पुढं प्रोसेस फॉलो करायचे. म्हणजेच काय या आठवड्याच्या बेरजेमधून या जर मी ह्या 2 दिवसांची बेरीज जर वजा केली तर मला काय मिळणार आहे, त्या गुरुवारचं तापमान मिळेल. मग डायरेक्टली तेच लिहू आपण, गुरुवारचे तापमान किंवा गुरुवार डायरेक्टली लिहूया. गुरुवार बरोबर टोटल आठवड्याच्या बेरीजेतून काय करायचं आहे, या दोघांची बेरीज वजा करायची. कारण हे जे दिवस आहेत सोमवार बुधवार शुक्रवार ते रविवार, म्हणजे जर तुम्ही ॲड केलं तर सोमवार ते रविवार सगळे दिवस मिळतील, फक्त त्यामध्ये गुरुवार येणार नाही. आणि जर तुम्ही वजाबाकी केली तर बाकीचे सगळे दिवस कॅन्सल होतील, राहणार फक्त तुमचा गुरुवार. ठीक आहे. मग 266 मधनं ही बेरीज बघा अधिक जात्या, तर बघा हे 5 आणि 2 7 इथंच लिहितो मी डायरेक्टली, वजाबाकी करायला बरं पडेल. पॉईंटच्या पुढे येते त्यामुळे इथं ह्याला काय करूया 266.0 करूया. ठीक आहे. म्हणजे इथं बेरीज बघा 5 आणि 2 7, त्यानंतर पॉईंटला हा आहे असा येणार आहे, 9 आणि 8 17 झाले, परत हा कॅरी 1, परत 1 आणि 1 2 आणि 1 आणि 1 2 म्हणजे 227.7 हे वजा करावं लागेल मला. मग वजाबाकी बघा 10तनं 7 गेले, 3 राहिले, 1 हातच्या तिकडे गेला आहे 15 होईल, 15तनं 7 गेले 8 राहतील, परत 1 हातच्या तिकडं 5 राहील आणि 5 मधनं 2 गेले 3 आणि इथं 2 मधनं 2 0च राहील. म्हणजेच जे गुरुवारचं जे तापमान आहे ते किती असायला पाहिजे तर 38.8 डिग्री सेल्सिअस हे माझं काय असणार आहे इथं फायनल आन्सर असेल. किती 38.8. ठीक आहे. तर इथं लक्षात ठेवा सरासरीमध्ये तापमानावरती आपल्याला बऱ्याच टाईपचे एक्झाम्पल विचारले जातात आणि त्यामधले 2 टाईप आपण आत्ता बघितले. काय पहिल्यांदा दोन्ही ठिकाणी बघा गुरुवारचं आपल्याला काय टेम्परेचर विचारलं होतं, पण जी मांडणी होती ती काय प्रत्येक एक्झाम्पलनुसार ती तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनं मांडणी इथं तुम्हाला बघायला मिळेल. ठीक आहे. आणि त्यामुळे इथून पुढचे जे एक्झाम्पल्स आहेत आपल्याला बघायचे आहेत ते अशाच प्रकारचे बघायचे आहेत, ते तिथं संख्या शब्द नसणार आहे. संख्येच्या ऐवजी आपल्याला ते एक्झाम्पल आपल्या प्रॅक्टिकल लाईफच्या अनुसरून तिथे काय केली जाते, मांडणी जी आहे ती तुम्हाला केली जाईल. ठीक आहे. आणि इथून पुढे आपल्याला सगळे जे आहेत एक्झाम्पल ते अशाच पद्धतीनं बघायचे आहेत.
चलो नेक्स्ट पुढचं एक्झाम्पल तुमच्या स्क्रीनवरती आहे बघा. सेम कन्सेप्ट ज्या आत्तापर्यंत आपण तापमानाच्या ज्या पद्धतीचे एक्झाम्पल्स बघितले आपण त्याच कन्सेप्टवर डिपेंड असणारं एक्झाम्पल आहे, पण टाईप वेगळा आहे ते तुम्हाला बघायला मिळेल. ठीक आहे, तर एक्झाम्पल काय सांगितले बघा. तर एका शाळेतील 12 मुलांचे सरासरी वय 15 वर्ष आहे, तसेच त्या वर्गातील 8 मुलींचे सरासरी वय 14 वर्ष असेल, तर त्या वर्गातील संपूर्ण विद्यार्थ्यांचे सर्व विद्यार्थ्यांचे सरासरी वय किती. ठीक आहे, म्हणजे म्हणून जसं म्हटलं तुम्हाला टाईप वेगळा तुम्हाला इथं बघायला मिळेल, पण कन्सेप्ट तीच वापरायची. आपण जे आत्तापर्यंत आपण बेरजेचा ज्या पद्धतीने वापर करत आलेला आहोत त्याच पद्धतीचं तुम्हाला इथं काय करायचं आहे, त्या पद्धतीनंच एक्झाम्पल सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा आहे. मग पहिला जे बघा काय आपल्याला म्हटले तर 12 मुलं आहेत, त्या 12 मुलांचं सरासरी वय जे आहे ते 15 वर्ष आहे. मग याचा आपण काय करणार तर त्या आधी त्या मुलांच्या वयाची बेरीज काढून घेणार. ठीक आहे, म्हणजे पहिला त्याला सेम राहणार वाक्य तेच असेल आपल्याला काय तर पहिला मुलांची बेरीज. ठीक आहे, पण ही जी बेरीज आहे ती कशी असणार लक्षात ठेवा, त्या वयाची बेरीज आहे ते लक्षात ठेवा तुम्हाला. आणि जसं मी तुम्हाला आधी पण पहिल्यापासून एक्झाम्पलपासून सांगत आलेलं आहे, जे काय तुम्ही कॅल्क्युलेशन करताय त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, त्याचं वाक्य जे आहे ते कंपल्सरीने लिहिणं असेल लक्षात ठेवा, जेणेकरून तुम्हाला ते कन्सेप्ट जे एक्झाम्पल आहे ते तुम्हाला चांगल्या पद्धतीनं क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे, मग त्यासाठी काय करणार आपण सेम तर 12 मुलं आहेत आणि त्यांचं सरासरी वय किती होतं तर 15 वर्ष होतं. मग 15 गुणिले 12 किती जाते बघा, हे 15 150 आणि वरचं 30 किती येणार आहे 180 वर्ष. ही मुलांच्या वयाची बेरीज येईल. सेम पुढचं जे वाक्य असणार आहे तिथं आपल्याला काय करायला लागणार आहे तर मुलींच्या वयाची बेरीज आहे. ठीक आहे, मुलींच्या वयाची बेरीज. ह्याला पण सेम लॉजिक सेम कन्सेप्ट. मुलींची संख्या 12 होती 8 मुली आहेत त्या आणि त्यांचं सरासरी जे वय आहे ते किती सांगितलं आपल्याला तर 14 वर्ष होतं. ठीक आहे, मग 14 8 ते किती असणार आहे तर 112. मग आता प्रश्न आपल्याला काय विचारले तर त्या वर्गातल्या सर्व विद्यार्थ्यांचं. मग आता सर्व विद्यार्थी म्हणजे काय होणार आहे तर हे मुलं आणि ह्या मुली ह्यांना एकत्र करू. मग आधी आपल्याला काय करायला लागेल तिथं बघा सर्व शब्द आहे, म्हणजे पहिला जे आपण एक्झाम्पल बघितलं पहिला टाईप संख्या शब्द तिथं होता. मग संख्येच्या ऐवजी फक्त हे जे एक्झाम्पल आहे हे आपल्याला काय आहे तर एका वर्गामध्ये फिट केलेलं आहे मुलांच्या आणि मुलींच्या बाबतीमध्ये. मग सेम लॉजिक सर्व शब्द असल्यामुळे आपण काय करू शकतो इथं सर्वांची बेरीज हे शब्द टाका किंवा सर्व विद्यार्थ्यांची वयाची बेरीज असं म्हणू शकते. मग त्यासाठी सेम काय करणार आपण ह्या 180 आणि 112ची काय करावं लागेल बेरीज होणार. मग 180 आणि 112 किती होणार बघा तर हे 12 दिलं तर 92 झाले आणि ते वरचं 100 म्हणजे किती झालं ते 292. ही सगळ्यांच्या वयाची बेरीज झाली. पण मला प्रश्नामध्ये काय सांगितले सरासरी पाहिजे. मग इथं सुरुवातीला बघा हे 12 मुलं होती आणि 8 मुली होत्या. मग संपूर्ण वर्ग म्हणजेच ह्या दोघांना एकत्र होईल. मग फायनली सरासरी आपल्याला काय करावं लागेल या 292ला एकूण विद्यार्थी म्हणजेच किती झालेले ते 12 आणि 8 20 विद्यार्थी झाले. 20नं भागावं लागेल. भागायला डायरेक्टली 20 × 20 9 उरले 92 झाले. 20 × 80 92मधून 80 गेले 12 पॉईंट दिल्यानंतर 120 झालं आणि 20 × 20 म्हणजेच किती रे तर त्या संपूर्ण वर्गाचं जे सरासरी वय आहे ते किती असायला पाहिजे 14.6 वर्ष. हे एवढं माझं काय असणार आहे फायनल आन्सर असेल. क्लिअर आहे. चलो पुढे जाऊ. पुढचा प्रश्न देखील बघा अशाच पद्धतीचा आहे. त्यासाठी जसं तुम्हाला म्हटलं व्हिडिओ पॉज करायचा तुम्ही आधी सर्वांनी आणि या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते तुम्ही काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे, सेम एक्झाम्पल आहे फक्त तिथं जे जसं तुम्हाला म्हटलं प्रॅक्टिकल लाईफमध्ये अजून कशा पद्धतीनं म्हणजे वर्गाच्या बाबतीमध्ये अशा टाईपचं एक एक्झाम्पल आहे. जसं मागच्या एक्झाम्पल आपल्याला वय दिलं होतं इथे बघा वजन दिले. त्यामुळे सेम एक्झाम्पल आहे. प्रोसिजर आपली कुठल्या कशाही पद्धतीनं चेंज होणार नाही. ठीक आहे, मग एक्झाम्पल बघा काय सांगितलं तर एका शाळेतील 22 मुलांचे सरासरी वजन 31 किलो आहे, तसेच 18 मुलींचे सरासरी वजन 25 किलो आहे, तर त्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचे सरासरी वजन किती. मग आता इथं बघा जसं तुम्हाला म्हटलं सेम एक्झाम्पल पहिला मुलांच्या वयाची बेरीज मला काढावी लागेल. मग सेम वाक्य तेच ठेवू आपण. मुलांची बेरीज काय करावं लागेल तर 22 मुलं आहेत 31 सरासरी होती काय करणार आपण तर 22 × 31. ठीक आहे, ही त्यांच्या वजनाची बेरीज येणार आहे. मग गुणाकार बघा किती जाईल 22 × 22 ह्याच्यात 2 जाईल परत 66 आणि 2 किती होणार आहे 68. ही येईल मुलांच्या वजनाची बेरीज. त्यानंतर मुलींच्या वजनाची बेरीज मुली 18 होत्या सरासरी वजन 25 म्हणजे तिथं काय करणार आपण तर 18 × 25. ठीक आहे, गुणाकार बघा हे 25 आहे 250 आणि वरचं 25 8 200 मध्ये आहे 250 आणि ते 200 किती होणार आहे तर 450. ठीक आहे, मग जसं पुढचं पण वाक्य सेम असणार आहे. सर्वांच्या वजनाची बेरीज आपल्याला काढावी लागेल. मग ही मुलांची ही मुलींची एकत्र केला तर 682 + 450. मग बेरीज बघा हे 2 2
8 आणि 5 13 झालं, हातच्याला 1 6 4 10 आणि 1 11, म्हणजे 1132 ही मला काय आली त्यांच्या वजनांची बेरीज झाली. पण मला सरासरी वजन पाहिजे, सेम जसं मगाशी केलं आपण, काय होणार 1132 भागिले, मग आता इथे हे 22 होते आणि इथल्या हे 18, म्हणजे टोटल विद्यार्थी किती झाले 22 आणि 18 तर 40, म्हणजे आपल्याला ह्याला 40 भाग घालवायचा. 40 म्हणण्यापेक्षा आधी बघा इथं 4 जातोय, त्यामुळे दोघांना 4 भाग घालूया. काय काय येईल बघा, तर पहिला हे होणार आहे 4 2 8, 3 उरलं 33 झालं, आणि परत 4 8 32, 1 उरला 12 झालं, 4 3 12, आणि छेदात 4 10 40. मग आपल्याला माहिती आहे छेदात जर 0 आला तर दशांशचिन्ह डाव्या बाजूला शिफ्ट होतं माझं, त्यामुळे फायनल आन्सर जे आहे ते किती असायला पाहिजे, तर 28.3 एवढं काय असणार आहे त्या संपूर्ण वर्गाचं सरासरी काय असणार आहे एवढं वजन असेल. ठीक आहे, किती असायला पाहिजे 28.3. आणि हे जे लक्षात ठेवा, हे जे आलेलं जे उत्तर आहे हे तुमचं बरोबर आहे का नाही हे कसं चेक करायचं असते सरासरीच्या बाबतीमध्ये. तर इथं बघा मुलांचं सरासरी वजन किती होतं, 31 होतं, आणि मुलींचं सरासरी वजन किती होतं, तर 25 होतं. मग ज्यावेळी तुम्ही सरासरी काढता लक्षात ठेवा तुमचं आलेलं उत्तर नेहमी ह्या दोन सरासरी व्हॅल्यूच्या मध्येच असलं पाहिजे. ठीक आहे, काय असतं ते नेहमी या दोन्ही व्हॅल्यू ज्या मुलांचं असेल मुलींचं असेल किंवा आणि कुठल्या टाईपमध्ये जर एक्झाम्पल तुम्हाला फिट केलं तर जे काही तुम्ही संपूर्ण ज्या वर्गाचं किंवा संपूर्ण सरासरी शोधता त्यावेळी आलेले फायनल आन्सर या दोघांच्या मध्येच असलं पाहिजे. जसं की इथं बघा 25पेक्षा हे मोठं आहे आणि 31पेक्षा लहान आहे, म्हणजे त्यांच्या दरम्यानच तुमची सरासरीची व्हॅल्यू येते. आणि जर इन केस तुमचं उत्तर जर 25पेक्षा पण लहान आलं, समजा एखाद्याने काहीतरी 21 किंवा 22 उत्तर काढलं किंवा 31पेक्षा मोठं झालं म्हणजे 32 34 35 असे जर उत्तर आले तर समजून जावं की तुमचं उत्तर जे कॅल्क्युलेशन जे तुम्ही केले ते चुकीचं आहे. ठीक आहे, यातनं तुम्हाला क्लिअर करू शकताय म्हणजे काय तुम्ही काढलेलं उत्तर जे की क्रॉस चेकिंगसाठी तुम्ही फक्त हे म्हणू शकताय काय ह्या दोन सरासरीच्या किमतींच्या दरम्यानच तुमचं उत्तर आलं पाहिजे. ठीक आहे, चलो पुढे जाऊ. आणि आजच्या एक सेशनचं लास्ट एक्झाम्पल तुमच्या स्क्रीनवरती आहे. आत्तासारखंच आहे बघा, फक्त बदल जर काय म्हटला तर तिथं तुम्हाला जे मुलं आणि मुलींचं ते गुणोत्तर दिले, तिथं संख्या दिलेली नाही आहे. म्हणजे बघा एक्झाम्पल काय सांगितलं आहे, एका वर्गातील मुले आणि मुली यांचं प्रमाण 6:5 आहे. जर मुलांचे सरासरी वजन 33 किलो असेल आणि मुलींचे सरासरी वजन 22 किलो असेल तर संपूर्ण वर्गाचे सरासरी वजन किती. ठीक आहे, म्हणजे जसं तुम्हाला म्हटलं आता इथं हे जे एक्झाम्पल आहे इथं आपलं गुणोत्तर दिले बघा, त्यांची ॲक्च्युअल संख्या दिली नाही आहे. म्हणजे मुलं 6 प्रमाणात आहेत आणि मुली 5 प्रमाणात आहेत. तरी पण लक्षात ठेवा ज्यावेळी आपल्याला गुणोत्तर दिलं जाईल त्यावेळी देखील तो आपल्याला काय सेम प्रोसेस करायचं आहे. म्हणजे हे जे मुलांची जी संख्या आहे ती 6 मुलं मानायची आणि मुलींची जी संख्या आहे ती किती 5च मानायची. ठीक आहे, ह्याच्यामध्ये कुठलाही एक्स फॅक्टर वगैरे आणायचं नाही. म्हणजे आपण नॉर्मली काय करतो रे, गुणोत्तर दिलं की डायरेक्टली 6x 5x असलं काहीतरी मानत बसतात. ठीक आहे, त्यामुळे इथं कुठलीही वेगळी प्रोसेस अप्लाय करायची नाही, ना एक्स मानायचं ना काय वेगळं काय करायचं. फक्त करायचं काय जे काय व्हॅल्यू दिले असतील तेच त्यांच्या संख्या मानायच्या. म्हणजे काय मुलांचं सरासरी वजन 33 होतं, मुलं किती आहेत रे तर 6 आहेत, मग 33 × 6 करा फक्त. ठीक आहे, किती होणार 6 × 18 180 आणि ते वरचं 18 198 होईल. मुलींचं सरासरी वजन 22 होतं आणि मुली किती सांगितले तर 5 आहेत गुणोत्तरामध्ये. ठीक आहे, मग यांची बेरीज पहिला काय होणार 22 × 5 = 110. पुढं सेम सर्व विद्यार्थी आहेत याचा अर्थ दोघांची बेरीज होईल. मग 198 आणि 118 किती जाते बघा, हे 808 9 1 10 आणि हे 3 होणार 308. मग 308 भागिले काय होणार मला तर संपूर्ण वर्ग म्हणजे मुलं आणि मुलींची बेरीज. मग 6 आणि 5 किती जाते तर ते होते 11 विद्यार्थी एकूण, म्हणजे 11 होईल. 11 भाग झाले 11 2 22 उरले किती रे 8 उरले 88 झालं आणि 11 8 88. याचाच अर्थ काय तर संपूर्ण वर्गाचं जे सरासरी वजन आहे ते किती असायला पाहिजे 28 किलो. आणि जसं मग अशी म्हटलं बघा मुलांचं सरासरी वजन 33 होतं, मुलींचं 22 होतं. ही व्हॅल्यू जी आहे बघा या दोघांच्या दरम्यानची आलेली आहे. म्हणजे 22पेक्षा मोठा आहे आणि 33पेक्षा लहान आहे. ठीक आहे, त्यामुळे इथं आन्सर आपलं काय असणार आहे तर 28 किलो हे माझं फायनल आन्सर असेल. क्लिअर आहे. तर आय होप आजचे जेवढे लक्षात ठेवा आजचे जेवढे सेशन आहेत खूप महत्त्वाचं आहे. आणि जेवढे काही तुम्ही एक्झाम देत असेल कुठलीही द्या, मग पोलीस भरती असेल, स्टाफ सिलेक्शन असेल, MPSC बँकिंग कोणतीही एक्झाम तुम्ही द्या, त्यामधला सर्वात महत्त्वाचा जर टाईप असेल तो या टाईपचे एक्झाम्पल्स तुम्हाला त्या पेपरमध्ये विचारले जातात. ठीक आहे, आणि
इथून पुढच्या सेशनमध्ये काय करायचं आपण ह्यापेक्षा वेगळे काय सरासरी, कारण जसं तुम्हाला म्हणले तुम्हाला इथून पुढचं किंवा शाब्दिक सरासरीपासून जो काही जेवढे काही आपले टॉपिक्स तयार होतात यामध्ये तुम्हाला व्हरायटी टाईपचे एक्झाम्पल्स बरेच तुम्हाला बघायला मिळतील आणि त्यातल्या त्यात खास करून सरासरी या टॉपिकमध्ये तर तुम्हाला भरपूर व्हरायटी बघायला मिळेल आणि त्यामधले बेरजेवरती डिपेंड असणारे हे एक्झाम्पल्स आहेत. नेक्स्ट सेशनमध्ये आपण ह्याही थोडक्यात काय म्हणू आपण त्याला तर एक डिफिकल्ट लेवलचे क्वेश्चन्स जे कशा पद्धतीने विचारले जातात, कन्सेप्ट त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने वापराव्या लागतील. या बेरीज काढून घेणं ह्या तर एकदम म्हणजे मायनर गोष्टी आहेत, हे तुम्हाला तिथलं पहिली प्रोसेस तर असणारच आहेत, पण त्यानंतर फायनल आन्सरसाठी तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचा तिथं वापर करावा लागेल आणि अशा टाईपचे जे एक्झाम्पल्स आहेत ते आपण बघणार आहोत आपल्या पुढच्या सेशनमध्ये. आता सेशन आवडला असेल सेशनला लाईक नक्की करा आणि त्याच पद्धतीने तुमचे जेवढे काही विद्यार्थी मित्र आहेत मग ते कुठल्याही टाईपचं कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे असो, टेट असो किंवा MPSC असेल, बँकिंग असेल, रेल्वे आणि कुठलेही एक्झाम ज्यामध्ये प्रत्येक अभ्यास करत असतील तर अशा सर्व विद्यार्थ्यांना सेशनची लिंक जी आहे ती नक्की शेअर करा, कारण हा असा क्रॅश कोर्स आहे लक्षात ठेवा ज्यामध्ये तुम्हाला प्रत्येक एक्झामचे टाईपचे व्हरायटीचे टाईपचे एक्झाम्पल्स आपण ह्या काय करणार आहोत क्रॅश कोर्समध्ये घेणार आहोत. ठीक आहे, मग आत्तापर्यंत जेवढे काही आपले टाईप झाले आहेत मागच्या बेसिक क्वेश्चन्स आणि आज बेरजेमध्ये अशा टाईपचे एक्झाम्पल्स पोलीस भरतीला हमखास विचारले जातात, SSC GD पण असतात आणि नेक्स्ट सेशनमध्ये मात्र जे काय SSC GDमध्ये म्हणजे स्टाफ सिलेक्शनच्या फॉर्मॅटमध्ये सरासरीमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात हे सगळे आपण बघणार आहोत आपल्या नेक्स्ट सेशनमध्ये. ठीक आहे, चला तर मग आजचं सेशन आपण इथंच राऊंड अप करू. भेटू आपल्या नेक्स्ट सेशनमध्ये. टिल देन कीप स्टडिंग, बी पॉझिटिव्ह अँड थँक्यू सो मच.